ते वाया सांगायचं. आता व्हॉट्सअपवर सगळं आपल्याला जिंतूरची कथा संपूर्ण माहिती. तर मला आजच्या निमित्तानं आपल्याला विनंती करायची की पोलीस अधीक्षकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. तर साहेब, असं काय आहे की जिंतूरला पोलीस खात्याचे पोलीस कर्मचारी कमी का असतात, हा एक विषय. आणि आपल्या दप्तरी नोंद आहे आमची संवेदनशील. मग थोडं प्रेमानं म्हणा, सहकार्य म्हणा, हक्कानं म्हणा, थोडं झुकतं माप द्या ना. सुकाळे साहेबाला काही कंट्रोल होईल इथं, ही फॅक्ट आहे. काही कंट्रोल होईल म्हणजे याचा अर्थ ते काही करत नाही असा विषय नाही. परंतु या ठिकाणची परिस्थिती पाहता, जनसंख्या पाहता, या ठिकाणचं वातावरण पाहता, या ठिकाणी पोलीस कर्मचारी वाढणे आवश्यक आहे. हे आपण आजच्या बैठकीतून माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना सांगावं आणि या ठिकाणची खऱ्या अर्थाने जी मागणी आहे त्या मागणीसाठी आपण पाठपुरावा करावा, ही सूचना मी आजच्या निमित्तानं देतो. आता वीज मंडळाचा अनेकांनी या ठिकाणी उपस्थित केला विषय. सर, वीज मंडळाचा विषय इतका गंभीर आहे या ठिकाणी की कर्मचारी अधिकारी कोणीही या ठिकाणी टिकत नाही. इंजिनियर गेले 6 महिने बसून नाही. परभणीहून कारभार चालतो, बोरीच्या अधिकाऱ्याकडे पदभार आहे. म्हणजे अशा प्रकारचं राम भरोसे काम जिंतूरमध्ये चाललंय. मागच्या बैठकीला माननीय तहसीलदार साहेब होते, तालुक्याचे दंडाधिकारी म्हणून आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडले. फरक काही पडला नाही. फक्त सुकाळे साहेबांना आपली योग्य अंमलबजावणी केली आणि आजच्या निमित्तानं जे गावामध्ये वातावरण झालं की जे बंदोबस्त केल्यामुळं सर्व महालक्ष्मीच्या सणाचा, गणपतीच्या सणाचा भक्तांना कोणता त्रास झाला नाही, वाहतुकीचा. म्हणजे अशा प्रकारे जिंतूरमधल्या सर्व खात्याला पोलिसाचंच इन्जेक्शन पाहिजे, ही परिस्थिती. दुसरा विषय सर, आता यांच्या राहण्याचा प्रश्न आहे, यांना जिंतूरला राहावं वाटत नाही, हा प्रश्न आहे. आपदाचे कर्मचारी 99%, मग ते पोलीस खाता असो, महसूल खाता असो, MSCB असो, कोणतंही खातं, यांचं सगळं आपदाव. एरवीज कर्मचारी प्रभारी, एरवीज कर्मचारी कमी आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आपदाव. ही जी परिस्थिती आहे, याच परिस्थितीमधून जिंतूरची शांतता भंग होऊ शकते. बाकी कोणत्याही दोन्ही समाजाला, तिन्ही समाजाला या ठिकाणी शांतताच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कारण मागच्या काळामध्ये आपण अनेक प्रसंग पाहिले, अनेक या ठिकाणचे विषय पाहिले. किरकोळ कारणास्तव एखादी राजकीय घटना घडू शकते, घटना असू शकते, परंतु या ठिकाणी दोन्ही समाजाच्या वतीनं गुन्ह्या गोविंदांना नांदण्याचं काम गेल्या अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून चालत आहे. म्हणून पोलीस स्टेशनचे अनेक प्रश्न आहेत. पोलीस स्टेशनमध्ये अनेक सुविधा नाही आहेत. लाईट गेलेली पोलीस स्टेशन अंधारात, त्या ठिकाणचं जनरेटर बंद आहे, अनेक सुविधा नाही आहेत, पिण्याचं पाणी राहत नाही आहे. म्हणजे या ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सुद्धा गोष्टीकडे लक्ष जर दिलं तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना स्वतः चांगल्या पद्धतीनं काम करता येईल. ही पण गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आजची माझी सूचना आहे. तहसील प्रशासनाचा विषय आता सांगितला अध्यक्षांनी आमच्या पत्रकार संघाच्या. तहसीलदारशिवाय कोणीही प्रभारी, सगळे प्रभारी. बरं, प्रभारी असू द्या, कामच करत नाही, खुर्चीवर बसतच नाही, कुठे बसून काम करतात त्यांनाच नाही. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये नागरिक या ठिकाणचे राहतात. म्हणून माझी विनंती आहे, पोलीस अपराधीक्षक साहेब आलेले आहेत, आपल्यालाही पूर्ण अधिकार आहे. आपण या संबंधाच्या सूचना मान्य जिल्हाधिकारी, मान्य पोलीस अधीक्षक, गरज पडली तर ज्या ठिकाणी आपल्याला करायची त्या ठिकाणी आपण कराव्यात, जेणेकरून आमच्या जिंतूरची शांतता अबाधित राहणार आहेच आहे. परंतु या ठिकाणची जी गैरसोय होती, मला वाटतं मागच्या बैठकीमध्ये आमचे मुफ्ती कलीमबेग मिर्झांनी फार सुंदरमध्ये असं जिंतूरचं वर्णन केलं की खऱ्या अर्थानं या आमच्या शांतता समितीमध्ये बैठकीमध्ये प्रश्न मांडून उपयोग काय की त्याचा प्रश्न सुटत नाही. म्हणून यापुढे त्यांना विनंती करतो, कलीमबेग मिर्झाला, की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि काळेसाहेबांना विनंती करतो की आमच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण निश्चितपणे सोडण्यासाठी प्रयत्न करा. आपण निश्चितच या ठिकाणी आम्ही आता जिंतूरकर सर्व मोठं स्वागत करूया. IPS साहेब या ठिकाणी जीवन बेनीवाल साहेबांचं आगमन होणारच आहे आणि त्यांनी लवकरात लवकर पदभार घेणार आहे. निश्चितच TN शेषन सारखा एखादा व्यक्ती जर देशाला सुधरू शकतो, बोके साहेबासारखा एखादा पोलीस अधीक्षक जिल्ह्याला सुधरू शकतो, तर निश्चित आम्हाला विश्वास आहे तुमचा अधिकारी सुद्धा आमच्या जिंतूरला चांगल्या प्रकारची शिस्त लावू शकतो. हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कलीमबाई मिर्झा.